देव माझावरती स्वागत आहे. आज आपण वैशालीताईंबरोबर गप्पा गोष्टीच्या एपिसोडमध्ये आहोत. नमस्कार ताई. नमस्कार. सर्व स्वामी भक्तांना दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. सर्व रसिक श्रोत्यांना आज लक्ष्मीपूजनाविषयी आपण गप्पा गोष्टी करणार आहोत. तर आपण सहजतेकडनं संपूर्णतेकडे किंवा संपन्नतेकडे जाणार आहोत. म्हणजे एक जो लक्ष्मीपूजनाचा ढाचा सगळ्यांना माहिती आहे, पण आपण एकदम सोप्या पद्धतीत कशी पूजा मांडायची आहे ते आजच्या या गप्पा गोष्टींमधनं जाणून घेणार आहोत. ताई आता सांगा, लक्ष्मीपूजन कसं करायचं आपण आता? हा, लक्ष्मीपूजन आता आपल्याला करायचं आहे. ते लक्ष्मीपूजन आज आपण आता ही जी अश्विन अमावस्या आहे, अमावस्येच्या दिवशी आपण प्रदोषकाळी म्हणजे संध्याकाळच्या वेळेला लक्ष्मीपूजन सांगितलेलं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आधी आपण शुचिर्भूत व्हायचं आहे आणि आपण चांगली उंची वस्त्र जी आपल्या घरामध्ये आहे ती नेसायची आहे. सडा संमार्जन करायचं आहे, दारापुढे छान रांगोळी काढायची आहे, लक्ष्मीची पावलं काढायची आहे. असं म्हणतात की लक्ष्मीची पावलं दारा काढली की घरामध्ये लक्ष्मी आली घरा, सोन्याची पावलं दारा, असं आपल्याकडे म्हण आहे. त्यामुळे लक्ष्मीची पावलं दारामध्ये स्वागतासाठी आपण काढून ठेवायची आहे, पणत्या लावायच्या आहेत आणि मग ज्या ठिकाणी साधारणपणे ईशान्येचा कोपरा कुठे येतोय आपल्या घरामध्ये तो बघायचा आहे आणि लक्ष्मीपूजनाची सर्व तयारी आपण आधीच करून ठेवायची आहे. म्हणजे पूजेला बसताना किंवा पूजा करत असताना मध्येच व्यत्यय येणार नाही, उठावं लागणार नाही आपल्याला, अशी आपण तयारी करून ठेवायची आहे. ताई मला सांगा, मग ती लक्ष्मीची पावलं का काढली जातात? तुम्ही ते काल सांगत होता काहीतरी, मी विसरलो. हा, लक्ष्मी जी आहे ती विष्णूंच्या चरणापाशी असते आणि दास्य भक्तीमध्ये सर्वश्रेष्ठ लक्ष्मीला मानलं जातं. आणि लक्ष्मी आपल्याला काय शिकवते? नम्रता शिकवते. म्हणजे जिथे नम्रता तिथे स्थिरता, असा लक्ष्मीचा मंत्र आहे. त्यामुळे ही जी लक्ष्मीची पावलं काढली जातात दाराच्या बाहेर किंवा आपण ज्या ठिकाणी लक्ष्मीपूजन करणार आहोत त्या ठिकाणी लक्ष्मीची पावलं काढली जातात. दास्य भक्ती करते लक्ष्मी ही स्वतः संपन्न असून सुद्धा ती विष्णूंच्या चरणापाशी बसते. त्यामुळे ती त्याचं एक प्रतीक म्हणून आपण लक्ष्मीची पावलं काढली जातात. अच्छा, मग आता एक सांगा की आपण केर काढतो, पण त्या केरसुणीचं काय आहे, काय महत्व तुम्ही सांगाल का जरा? या ठिकाणी लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपल्याला आधी ह्या केरसुणीचीच पूजा करायची असते, कारण की ती अलक्ष्मी मानलेला आहे. समुद्र मंथनामधनं ज्या वेळेला आता जी एकादशी झाली, रमा एकादशी, त्या दिवशी समुद्र मंथनातनं आधी अलक्ष्मी आली आणि मग त्यानंतर लक्ष्मी आलेली आहे. त्यामुळे ही अलक्ष्मी ही लक्ष्मीची मोठी बहीण म्हणून आधी आता आपण तिची पूजा करणार आणि मग त्यानंतर लक्ष्मीची पूजा करणार आहोत. अच्छा. आणि खरं बघितलं तर ही जी केरसुणी आहे ती आपले घर स्वच्छ करण्यासाठी आपल्याला मदत करते. त्यामुळे तिचे पूजन करून आपली संस्कृतीच इतकी महान आहे की आपण आपल्या संस्कृतीमध्ये ज्या ज्या गोष्टी आपल्याला जीवन जगत असताना, दैनंदिन जीवन जगत असताना मदत करतात त्यांच्याबद्दल आपण ही पूजा करून कृतज्ञता व्यक्त करत असतो. मग एक सांगा ना, काही जण सांगतात की केरसुणी त्या दिवशी बदलायची, झाडू असते ती बदलायची असते. हो, नवीन झाडूची पूजा. आता पूजा करायची म्हणजे नवीनच वस्तू हवी ना, वापरलेली वस्तू कशी काय चालणार. म्हणून आपण त्या दिवशी नवीन झाडू आणायचा. कारण की कसं असतं बघा, आधीचा जो झाडू आहे दिवाळी येणार म्हणून आपण सगळी घराची स्वच्छता करतो, तो झाडू तसा जुनाच झालेला असतो, खराब झालेला असतो. मग आता हा नवीन झाडू आणायचा, त्याची पूजा करून त्याची सुरुवात करायची. आपल्याकडे नवीन वस्त्र जरी घेतले तरी आपण त्याला कुंकू लावतो आणि मग ती नवीन वस्त्र आपण परिधान करतो. तोच प्रकार आहे हा. ह्याच्याबद्दल पूजेबद्दल सांगा ना जरा. आता आपल्याला पूजेची मांडणी, आता आपण कसं बघणार आहोत की सहजतेकडनं आपण संपन्नतेकडे जाणार आहोत. सहज साधी सोप्या पद्धतीने आपण बघणार आहोत पूजा कशी मांडायची. खरं तर पूजा कशी मांडायची प्रत्येकाला घरोघरी माहित असतं, प्रथेप्रमाणे करत असतो. पण एक छोटासा एक ढाचा आपण सगळ्या श्रोत्यांना आपल्या सांगूया. तर आपण सगळ्यात पहिले काय करायचंय, चौरंग घ्यायचा आहे छानसा, त्यावर लाल वस्त्र किंवा पिवळं वस्त्र तुमच्याकडे जे असेल ते कोरं वस्त्र त्या चौरंगावरती अंथरायचं आहे. त्याच्यावरती अक्षदाची 4 दाणे रंगवलेली टाकायची आहे आणि सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, तांदूळ खाली ठेवून तांदूळावरती आपल्याला पाण्याने भरलेला कलश ठेवायचा आहे. कलशावरती स्वस्तिक काढून विड्याची पानं घालून त्याच्यामध्ये ठेवून किंवा आंब्याचा डहाळा ठेवून आपल्याला त्यावरती नारळ ठेवायचा आहे. आणि नारळ म्हणजे हा कलश स्थापना आधी करायची आहे. त्यानंतर आपलं आराध्य दैवत स्वामी समर्थांची आपल्याला प्रतिमा ठेवायची आहे. त्यानंतर लक्ष्मीचा फोटो ठेवायचा आहे. काही ठिकाणी मूर्ती ठेवल्या जातात लक्ष्मीच्या. मग कसं आहे, मूर्ती ठेवताना सुद्धा आपण काय कटाक्ष पाळायचा की आपण भरीव मूर्ती ठेवायची, पोकळ मूर्ती ठेवायची नाहीये लक्ष्मीची. आणि जर का तुम्ही चांदीचे कॉईन, सोन्याचे कॉईन, काही तुम्ही जे कॉईन वापरणार असाल
तो पण भरीवच घ्यायचा, म्हणजे भरीवच हवंय आपल्याला. कॉईन घेतला तर प्रश्नच पडत नाही म्हणजे भरीव त्याचा. पण असं एक आहे. सांगा ना ताई, कॉईन जेव्हा आपण हा ठेवतो, तो हा कॉईन आडवा ठेवायचा की उभा करून ठेवायचा? कारण ते तो मूर्तीचा चेहरा दिसेल हा मग उभा ठेवला तर, हो, म्हणून तसं हो. नाही, विचारतो. नाही. नाही. तो मग काही जण काय करतात, खाली तांदूळ, वाटीमध्ये तांदूळ ठेवायचा आणि तांदूळाच्या राशीवरती तो कॉईन जो आहे तो उभा ठेवू शकता तुम्ही. हां, तांदूळामध्ये ठेवायचा तो वाटीमध्ये. तसा म्हणजे ठेवायचा म्हणजे नाहीये. म्हणजे ते हां. ऍक्च्युली आसन झालं, म्हणजे आपण तांदूळाचं. हां, हां. बरोबर, बरोबर. आसनाशिवाय कधीही कुठल्या देवतेची आपण स्थापना करत नाही. लक्ष्मी पूजनामध्ये 3 महत्त्वाच्या पूजा आहेत. एक तर आहे गणपती पूजन, लक्ष्मी पूजन आणि सरस्वती पूजन. हं. या 3 देवतांचं पूजन या ठिकाणी महत्त्वाचं आहे. त्याबरोबर आपण घेणार आहोत कुबेर पूजन घेणार आहोत. तर कुबेर जो आहे हा देवतांचा जो आहे तो संपत्तीचा राखणदार मानला जातो. अच्छा. आणि कुबेर अशी देवता आहे की ती स्वतः त्याला संपत्तीचा मोह नाहीये. तो निर्लोभी आहे. त्यामुळे आपल्याकडे धनदौलत प्राप्त झाल्यानंतर मनुष्याला अहंकार येतो. हं. मग हा अहंकाराची बाधा आपल्याला होऊ नये म्हणून आपण काय करतो, तर या दिवशी त्या कुबेराचं स्मरण करायला सांगितलेलं आहे. असं म्हणून आपल्याला कुबेर पूजन करायचं आहे त्याच्यामध्ये. तर आता आपण पूजेची मांडणी करताना कसं करणार आहोत, तर सर्वात पहिले आपल्याला गणपती आपलं आराध्य दैवत जे आहे सगळ्यांचं, जो संकटहर्ता आहे, त्याच्यामुळे आपण काय करणार आहोत, त्या आधी गणेशाचं स्थापना करणार आहोत. गणेशाची जरी मूर्ती नसेल तुमच्याकडे, किंवा मग तुम्ही काय करायचं आहे, खाली तांदूळ ठेवायचे, रंगवलेले तांदूळ, हां. आणि त्यावर सुपारी ठेवायची आहे. आणि वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा, असा मंत्र म्हणून आपण वक्रतुंड म्हणून आपण गणपतीचं आवाहन करायचं. त्याला लाल फूल वगैरे व्हायचं आहे. हं. त्यानंतर आपण लक्ष्मीपूजनाला सुरुवात करायची. मग लक्ष्मीचा फोटो ठेवू शकता तुम्ही. तुमचे दागदागिने जे काय तुम्हाला पूजेसाठी ठेवायचे आहेत, म्हणजे सोन्याच्या रूपातली लक्ष्मी, चांदीच्या रूपातली लक्ष्मी आपण ती ठेवायची आहे. काही ठिकाणी कसं केलं जातं की मातीचे छोटे छोटे बोळके म्हणतात त्याला, काही ठिकाणी 5 बोळके ठेवले जातात. एका याच्यामध्ये धणे ठेवतात, बत्तासे ठेवतात, नंतर लाह्या ठेवल्या जातात, आणि आपल्याकडचं जे सोन्या चांदीच्या रूपातले जे काही आपलं वैभव असेल ते त्या बोळक्यांमध्ये झाकून ठेवलं जातं. वरती पंटी ठेवली जाते. म्हणजे अच्छा. आपली अशा रांजण आपले जणू काही संपत्तीने भरलेलं आहे, त्याचं प्रतीक म्हणून त्या तटांची पूजा तिथं केली जाते काही ठिकाणी. मग अच्छा. आपणही मांडू शकतो ते रंग, पण त्याला पण रंगवायचं, तसे ठेवायचे नाही. त्याला हळदी कुंकाचे बोटं लावून आपण ती 5 बोळके त्या ठिकाणी, आता आपण कसं केलंय, आता चौरंग मांडलाय हं. आपण, त्यावरती कलश स्थापना, आधी गणेश स्थापना, त्यानंतर कलश स्थापना, हं. त्याच्यासमोर आपण आधी स्वामींचा फोटो येईल, मग नंतर लक्ष्मीचा फोटो येईल, हं. मग नंतर मूर्ती असेल तर मूर्ती ठेवा, फोटो असेल तर फोटो ठेवा. काही ठिकाणी उभ्या लक्ष्मीचा फोटो ठेवला जातो आणि काही ठिकाणी बसलेल्या लक्ष्मीचा फोटो ठेवला जातो. तर विशेष करून लक्ष्मी पूजनाच्या दिवशी उभीच लक्ष्मी बऱ्याच ठिकाणी आपल्याला बघायला मिळते अच्छा. आणि उभ्या लक्ष्मीचा फोटो त्या ठिकाणी ठेवला जातो. आणि मग समोर तुम्ही काय करू शकता, आता हे विड्याची पानं ठेवायची आहेत. हं. विड्याच्या पानांवरती आपल्याला काय करायचं, हळकुंड, नंतर त्याच्यावरती आपल्याला खडीसाखर, गूळ, खारी, खोबरं असं सगळं एका विड्याच्या पानावर ठेवायचं. शिवाय 5 फळं आपण ठेवू शकतो. अशा प्रकारे आपण चौरंगावरती ही पूजा मांडायची. आणि मग नंतर आपण काय करायचं आहे की आपले जे कॉईन आहे किंवा लक्ष्मीची मूर्ती आहे ती तामणामध्ये घेऊन त्याला आपण दूध पाण्याने अभिषेक करायचा आहे. मग अभिषेक करत असताना तुम्ही काय करायचं आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय, विष्णूचं स्मरण करू शकता, श्रीसुक्ताचा अभिषेक करू शकता, विष्णू सहस्त्रनाम म्हणू शकता. म्हणजे पंचोपचारे किंवा षोडशोपचारे देवाची आपण पूजा करून देवाची पुन्हा प्रतिष्ठापना करायची आहे. गंध, फूल, अक्षदा व्हायच्या आहेत, समया लावायच्या आहेत, पंट्या लावायच्या आहेत. अशा प्रकारे आपण पूजा करणार आहोत देवाची. म्हणजे आता आपण चौरंगावरती काय काय येणार आहे ते आपल्याला आता सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल, आपल्या रसिक श्रोत्यांना. हो. तर एक सांगा हा. मग, लक्ष्मी पूजनाच्या वेळेला काय नैवेद्य वेगळा असतो का देवासाठी? हा, आता आपण या ठिकाणी काय केलं जातं, साळीच्या लाह्या वापरल्या जातात, बत्तासे, अनारसे. तर हे जे बत्तासे, अनारसे आपण नैवेद्य ठेवणार आहोत हे सगळं विष्णूला प्रिय असणाऱ्या वस्तू आहे. अच्छा. आणि असं म्हटलं जातं की जिथे लक्ष्मी कुठे असते, जिथे विष्णू असतात, म्हणून तर ती पावलांनी तिला आपण आत घेतलेलं आहे. हं. मग आता काय करणार आहेत आपण, तर या ठिकाणी विष्णूचं सुद्धा स्मरण झालं पाहिजे. म्हणूनच मी म्हणाले की ओम नमो भगवते वासुदेवाय, आधी विष्णूचं नाव घ्यायचं आहे आपल्याला. अच्छा. कारण की जिथे विष्णू आहेत तिथेच लक्ष्मी येणार आहे. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे की विष्णूचं स्मरण करायचं आहे. आणि विष्णूला प्रिय वस्तू काय आहे, तर हे अनारसे, बत्तासे विष्णूला प्रिय आहेत. आणि त्यामुळे आपण ह्या नैवेद्यामध्ये ह्या लाह्या, बत्तासे ठेवतो.
मग आपण ही सगळी पूजा केल्यानंतर आपण काय करणार आहोत, आरती करणार आहोत. आणि त्यानंतर जो प्रसाद आहे तो आपल्या घरी येणारे एखादी सौभाग्यवती किंवा आपले शेजारी पाजारी असतील, आपले नातेवाईक असतील, त्यांच्यासोबत तो आपण वाटून म्हणजे सगळ्यांनी त्याचा आनंद घ्यायचा आहे थोडक्यात काय. अच्छा. काही एक हा. सांगा, कित्येक हा. जण ना आपल्या कोणाला घरी बोलण्याच्या ऐवजी जी ग्रामदेवता असते त्या ग्रामदेवतेलाकडे जाऊन ओटी भरतात. ती पण अशी काय प्रथा आहे का? हो, भरू शकता ना. आता हरकतच नाही, कारण की ग्रामदेवता ही जी अतिशय पूजनीय आहे. म्हणजे तिची जबाबदारी असते तुम्हाला तुमच्या गावातल्या सगळ्या लोकांना सांभाळायची. मग आपण त्या ठिकाणी त्या दिवशी जाऊन तिची ओटी भरू शकतो. देवीची अच्छा. ओटी भरू शकतो आपण. ते शुभच आहे. शुभच आहे. आणि काही ठिकाणी काय केलं जातं, श्रीयंत्र पण ठेवलं जातं बघा. हे जे आता आपण जो म्हणाले ना मी, की कॉईन आहे समजा तुमच्याकडे, मग कॉईनला तुम्ही दूध पाण्याने अभिषेक करू शकाल. पण काही ठिकाणी काय केलं जातं, मातीच्या मूर्ती आणतात देवीच्या लक्ष्मीपूजनच्या दिवशी. मग ती जी मातीची मूर्ती आहे लक्ष्मीची, तिला काही आपण पाण्याने अभिषेक करू शकणार नाही. मग जसा गणपती बाप्पाला करतो की नाही फुलांनी अभिषेक, आपण फुलांनी पाणी शिंपडायचंय, दूध शिंपडायचंय, तसा अभिषेक करायचा. आणि मग जर का तुम्ही श्रीयंत्र असेल तुमच्याकडे, तर मग तुम्ही एक श्रीसुक्ताचं आवर्तन घेऊन त्याच्यावरती कुंकुमार्चन पण करू शकता त्या दिवशी. अच्छा. आणि मग त्यावेळेला कुंकुमार्चन करून तुमच्याकडे जर कमळगट्ट्याची माळ असेल तर ती त्या दिवशी तुम्ही कमळगट्ट्याची माळ त्या ठिकाणी देवीला अर्पण करू शकता. कमळगट्ट्याच्या माळेवरती विष्णूचा जप केलेला चालतो, लक्ष्मीचा जप केलेला चालतो. काही एक थोडासा ऑफ टॉपिक विचारतो, आपण पुढे कंटिन्यू करूया टॉपिक. आता जर विष्णूला आपल्या घरी स्थिर ठेवायचं आहे, विष्णू आला की आपल्या पाठीपाठी देवी पण महालक्ष्मी पण येणार, तर ते आपल्या घरी स्थिर करण्यासाठी ही तर झाली पूजा त्या दिवशीची, पण देवीला घरी आपल्या घरी स्थिर करण्याची अशी काय पद्धत आहे का, की असं काय उपासना आहे जी कंटिन्यू करायची आहे की या दिवसाच्या नंतर पुढे, असं काय सांगू शकाल का? त्याच्यासाठी आपल्याला विष्णू सहस्त्रनाम, विष्णू सहस्त्रनाम, एकादशीचं व्रत, सहस्त्र तुलसीदल देवीला अर्पण करणे, सगळ्यात महत्वाचं म्हणजे विष्णू सहस्त्रनाम. जिथे विष्णू सहस्त्रनाम आहे तिथे लक्ष्मी येणारच, तुमची सगळी संकट दूर होणारच. अच्छा. असं आहे. त्या लक्ष्मीला जर का तुम्हाला स्थिर करायचं असेल तर विष्णू सहस्त्रनाम सगळ्यात बेस्ट उपाय आहे त्याच्यावरती. ओके ताई, आपण आता परत आपल्या टॉपिक कडे परत वळूया. हो हो हो. आता आपण श्रीयंत्र ज्यांच्याकडे असेल ते श्रीयंत्र पण आवर्जून करा. एक श्रीसुक्ताचं तुम्ही आवर्तन करू शकता, विष्णू सहस्त्रनाम म्हणू शकता. आणि काय करायचं आहे, इंद्रदेवानी जे महालक्ष्मीचं अष्टक म्हटलेलं आहे, नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सूरपूजिते शंखचक्र गदा असते महालक्ष्मी नमोस्तुते. हे जे महालक्ष्मीचं जे अष्टक आहे ते अतिशय पॉवरफुल आहे. मग या दिवशी काय करायचं आहे, आपण जो अभिषेक करणार आहोत, तुम्हाला येत असेल तर तुम्ही आवर्जून म्हणा, नाहीतर तुमच्याकडे जो मोबाईलवर तुम्ही लावू शकता किंवा तुमच्याकडे कुठे रेकॉर्डिंग केलेलं असेल ते तुम्ही त्या दिवशी ऐकू शकता. तर महालक्ष्मी अष्टक पण त्यावेळेला आपल्याला म्हणायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता काय केलं आपण, दागदागिन्यांच्या रूपामध्ये तिची पूजा केलेली आहे देवीची, म्हणजे समोर ठेवलेलं आहे. मग नंतर आपले बँकांमधले काही डिपॉझिट्स असतील, कागदपत्र असतील, LICचे आपले काही इन्शुरन्स केलेले असतील, म्हणजे जी काही आपण इन्व्हेस्टमेंट म्हणून केलेली आहे कुठे, ती सुद्धा आपण आपले काही पासपोर्ट असतील, ATM कार्ड्स असतील, तर म्हणजे डिजिटल मीडियामध्ये सुद्धा जी काही आपली इन्व्हेस्टमेंट असेल तर ते सुद्धा कागदपत्र त्या दिवशी देवी समोर ठेवायची आहे. आपल्याला नुसतं लक्ष्मी नकोय, लक्ष्मी सोबत आपल्याला काय पाहिजे, धन धान्य, आयु, आरोग्य, नंतर आपला गौरव पण झाला पाहिजे, नावलौकिक झालं पाहिजे. आपण जेव्हा लक्ष्मी म्हणतो ना, लक्ष्मीच्या पुढे श्री आहे, तर श्री म्हणजेच विष्णू आहे. विष्णू म्हणजे काय, पालन करता आहे. मग पालन करण्यासाठी दैनंदिन जीवन जगण्यासाठी नुसता पैसा उपयोगाचा नाहीये, त्याच्यासोबत आपल्याला ह्या सगळ्या लागणार आहे, धन धान्य, संपत्ती हे जे आहे. नंतर तुम्हाला शिक्षण लागणार आहे, म्हणून आपण सरस्वती पूजन करणार आहोत. व्यापारी मंडळी आपल्या त्या ठिकाणी वही पूजन आपण करतो, ग्रंथ हे गुरु मानले जातात आपल्याला. सरस्वतीची पूजा आपण करणार आहोत. म्हणजे आता गणपतीची झाली, नंतर विद्येची देवता आहे गणपती बाप्पा, नंतर आपण त्यानंतर काय केलेलं आहे, लक्ष्मी पूजन झालेलं आहे. त्यानंतर आपण सरस्वती पूजन कडे वळणार आहोत, कारण की लक्ष्मी आहे, बुद्धी आहे तुमच्याकडे, आणि ती कशी चालवायची हे जर तुम्हाला माहित नसेल तर म्हणून सरस्वती आहे. आणि म्हणजे तुम्हाला दिसतंय गणपतीचं आहे हे कळतंय तुम्हाला बुद्धीला, पण ते प्रगट होण्यासाठी वाणीची देवता जी आहे ती सरस्वती आहे, तिची सुद्धा पूजन आपल्याला करायचं. मग वहीवर आपण काय करतो, शुभ लाभ लिहितो. तर शुभ आणि लाभ म्हणजे काय, की आतापर्यंत ही आम्ही जे काही केलेला व्यवसाय आहे तो शुभप्रत, कल्याणप्रत, आणि त्याचा लाभ पण आम्हाला घेता आला पाहिजे ना. उपभोग सामर्थ्य मागितलेलं आहे. याला विष्णू सहस्त्रनामामध्ये विष्णूला
हे म्हटलेलं आहे, कामी कामदेव म्हटलेलं आहे, की म्हणजे आम्ही जी कामना करणार आहोत, मग ती कामना पूर्ण होण्यासाठी आम्हाला उपभोग सामर्थ्य सुद्धा हवंय. आणि बरोबर. ते जर नसेल तर हे सगळं मांडलाय प्रपंच, तो उपभोगताच आला नाही तर उपयोग नाही त्याचा आपल्याला. म्हणून आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे, शुभलाभ का लिहितो वहीवरती, तर ते आमचा आतापर्यंतचा व्यवसाय आम्हाला शुभ ठरला पाहिजे, लाभला पाहिजे तो आम्हाला, बरोबर. असं आहे. त्याचा लाभ सुद्धा आम्हाला घेता आला पाहिजे. आणि असं पण म्हटलं जातं की शुभ आणि लाभ ही गणपती बाप्पाची मुलं आहेत. अच्छा. आणि सरस्वती ही लक्ष्मी देवी या मामी आहेत, विष्णू मामा आहे असं मानलं जातं. आणि मग जेव्हा हे मामा मामींकडे हा गणपती बाप्पा येतो तेव्हा लाडू, करंजी, चिवडा, अनारसे, म्हणजे त्याला एक प्रकार थाटमाटच लागतो गणपती बाप्पाला सगळा, अच्छा. असं आहे. हा, आणि मग तो सगळा थाटमाटा सुद्धा त्याच्यासाठी सुद्धा तो केलेला असतो खरं बघितलं तर. असं पण आहे त्याच्या पाठीमागे शास्त्र. अच्छा. हा हा हा. तर आता आपण बघितलेलं आहे की सर्वसाधारणपणे सगळ्यांना माहिती आहे, खरं बघितलं ना सगळं सगळ्यांना माहित असतं, पण असं कोणीतरी छोटंसं सुचवलं की त्यातनं काहीतरी महत्वाचा धागा गवसतो आणि बरोबर. सुंदरशी पूजा होऊन जाते. मग आता आपण सगळ्यात पहिले कळालेलं आहे आपल्याला, शुचिर्भूतून छान मस्त पूजेची तयारी करायची आहे. आणि त्या दिवशी घरामध्ये वादविवाद करायचे नाही, शांतता ठेवायची आहे, मांसाहार करायचा नाही आहे. आणि आपापसामध्ये सुद्धा अभद्र अमंगल जितकं आपल्याला टाळता येईल तेवढं टाळायचं आहे. आणि आपण काय करायचं, पूजेला बसताना सुद्धा खाली आपल्याला बसायला पण आसन घ्यायचं आहे. अच्छा. खाली आसन घेऊन सगळी पूजेची छान तयारी करून आपण धूप दीप दाखवून आपण छानशी पूजा करायची आहे. आणि ही जी आमचं जे सगळं अज्ञान दारिद्र्य तू दूर करून सुख समृद्धी आम्हाला तू आता प्रदान कर, अशी त्या ठिकाणी मंगलमय प्रार्थना आपण त्या लक्ष्मीच्या चरणी करायची आहे, स्वामींच्या चरणी करायची आहे. अशा प्रकारे आपण जर का ही पूजा सगळी केली, आणि सगळ्यात महत्वाचे आहे म्हणजे मनोभावे करायचं आहे. एखादी गोष्ट कमी जास्त असली तरी चालणार आहे या पूजेमध्ये. आता आपण ही लक्ष्मीपूजनाची सगळी पूजा केलेली आहे आणि आपली जेव्हा पूजा संपन्न होईल तेव्हा पूजा संपन्न झाल्यानंतर घरातल्या सगळ्या मंडळींनी देवीसमोर हात जोडायचे आणि देवीला काय प्रार्थना करायची आहे, तर आम्हाला तू विद्यावंतम यशवंतम लक्ष्मीवंतम जन्म कुरु, रूपम देही जयम देही यशो देही द्विषो जही, देही सौभाग्यम आरोग्यम देही देवी परम सुखम, रूपम देही जयम देही यशो देही द्विषो जही. म्हणजे आम्हाला विद्या दे, यश दे, लक्ष्मी दे आणि आम्हाला सौभाग्य आयु आरोग्य दे, अशी देवीला आपण प्रार्थना मनोभावे प्रार्थना करून देवीची ही लक्ष्मीपूजनाची पूजा आपण संपन्न करायची आहे. ताई, मी त्याच्यात आणखीन एक ऍड करू का, हा की जी काही जण एक मिस्टेक करतात, ती मिस्टेक अशी की जेव्हा देवाकडे मागतात ते देवाकडे सुख समृद्धी हे मागण्याच्या ऐवजी आमचं लोन दूर कर, आमचं लोन संपवून दे, आमचे प्रॉब्लेम संपू दे. पण जेव्हा समोरचा व्यक्ती, इव्हन मी तुमच्याशी बोलतोय, तुम्हाला लोन आणि प्रॉब्लेमच ऐकू आला, हो हो हो, बरोबर आहे, बरोबर आहे. तर रिक्वेस्ट अशी आहे प्रेक्षकांना की जेव्हा पण तुम्ही देवाकडे मागता तेव्हा पॉझिटिव्ह गोष्ट मागा. हो हो. आता आपण देवाकडे जेव्हा ही अशी प्रार्थना करणार आहोत तर तेव्हा काय होतं की आपण देवाला काय म्हणतो की आपलं बऱ्याच जणांनी कर्ज काढलेलं असतं, काही समस्या असतात, कोणाला नोकरी मिळत नसते किंवा कोणाचं लग्न जमत नसतं, कोणाला मुलबाळ नसतं. मग आपण काय करतो, आपल्याकडे जे नाही आहे ना त्याच गोष्टी आपण परमेश्वराकडे त्याचं मागणं म्हणजे एक ते गारणं त्याच्या पुढे मांडत असतो. तसं न करता जेव्हा आपण म्हणतो ना विद्यावंतम यशवंतम लक्ष्मीवंतम रूपम देही जयम देही यशो देही, त्याच्यामध्येच ते सगळं येऊन जातं. बरोबर. जर आपण देवीला यश मागितलं तर तुम्ही म्हणजे कर्ज काढलेलं आहे तर तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला यश येईल आणि तुमचं कर्ज आपोआप फिटून जाईल. असं आहे. म्हणजे ही जी याच्यामध्ये देवी कवच जे आहे ते कवच किलक अर्गला त्यामध्ये ही प्रार्थना दिलेली आहे देवीची. जर का तुम्ही ही अशी प्रार्थना अशा रूपात देवीला प्रार्थना केली तर तुम्हाला तुमचं वेगळ्या प्रकारे गारणं मांडण्याची गरजच पडत नाही. अशा प्रकारे तुम्ही देवीला प्रार्थना मागा. म्हणजे काय करायचं आहे, मागायचं तर सगळं आहे पण नकारात्मक रूपात न मागता अशा स्तोत्राच्या रूपात किंवा अशा प्रकारे आपण मागणं मागायचं की देवाला ते द्यावंच लागलं पाहिजे. बरोबर. अशा प्रकारे मागणं मागायचं आहे. आता तो देणारा आहे. अनंत हस्ते कमलावराने देता किती देशील दो कराने, म्हणजे तो इतका देणार आहे. एक दाणा आपण फक्त जमिनीमध्ये पेरतो आणि तो अनंत एक कणीच बघितलं का दाण्यांनी किती भरलेलं असतं. आपण एकाला एकच देवाने दिलं असतं तर देणारा भरपूर देणारा आहे आपल्याला. त्यामुळे मागताना सुद्धा मोठ्या कौशल्याने आपण देवाला मागितलं पाहिजे. खरं माहितीये ताई, तुम्ही गोव्याच्या साईडला
इव्हन कोकणात हा. तुम्ही गाराणं हा. ऐका, जे भटजी हा. कसे गाराणे म्हणतात, हा 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 म्हणजे असं सुंदर असतं, ते निगेटिव्ह पण हो पॉझिटिव्ह करून बोलतात. हो, खरंय खरंय, तसंच करायचं आहे. आपलं काम तर झालं पाहिजे, पण देवाला भुलवायचं. तो विष्णू आहे, मग तो भुलतो, भक्तिभावाला भुलतो आणि तो स्वतःला आपल्या प्रेमाच्या पाशामध्ये त्याला बांधून घ्यायला आवडतं, असं आहे ते. आणि चातुर्मासामधला हा सगळ्यात शेवटचा उत्सव आहे. चातुर्मास संपतो, अच्छा. असं आहे. त्यामुळे ह्या उत्सवाला अनन्यसाधारण महत्व आहे. मागणं तर मागायचंच आहे, पण अशा प्रकारे मागायचं आहे की त्यांनी अनंत हाताने आपल्याला दिलं पाहिजे, कुठलंही बरोबर न राखता. तोच आपल्याजवळ आला तर कसली कमी आहे मग, हो की बरोबर. नाही? हा, अशा प्रकारे आपण देवीला सांगायचं की देवी तू नुसती नको येऊ, तुझ्यासोबत येताना विद्या आण, यश आण, रूप दे, नंतर ते सगळं असताना मला ते आरोग्य पण दे, कारण की हे सगळं उपभोग सामर्थ्य हवं ना आपल्याला, बरोबर. असं आहे. यश पण दे, असं अशा प्रकारे आपण ती प्रार्थना करायची आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. तर मला वाटतं श्रोत्यांना बऱ्या प्रकारे लक्षात आलं असेल की आपल्याला नेमकं काय सांगायचं आहे. म्हणूनच बरोबर. आपलं काय आहे की सोप्यातनं संपन्नतेकडे आपल्याला जायचं आहे. बरोबर. हा मूलमंत्र आपला आहे.